UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। वाल्मिक कराडच्या पत्नीसह दोन्ही अंगरक्षकांची सीआयडी कडून चौकशी। कराड फरार असल्यामुळे शोधासाठी पत्नी मंजिली कराड आणि दादा गटाचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाणांकडे विचारपूस। संतोष देशमुख हत्या प्रकरणी कराड आरोपांच्या घेऱ्यात। संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीडमध्ये उद्या मूक मोर्चा। सर्वपक्षीय नेते रस्त्यावर उतरणार। मूक मोर्चा एसपी कार्यालयाऐवजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार। धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंचा राजीनामा घ्या। वाल्मिक कराडला तत्काळ अटक करा। लातूरच्या रेणापूरमधील आंदोलकांची मागणी। तर 1 जानेवारीला चक्काजाम आंदोलन करण्याचा सुद्धा इशारा। बीड प्रकरणावरून धनंजय मुंडेंचं राजकारण संपवण्यासाठी सुरेश धस यांना सुपारी। मिटकरींचा आरोप गंभीर। तर या प्रकरणी तुम्ही या नादी लागू नका अन्यथा अवघड होईल, सुरेश धस यांचा इशारा। बीड सरपंच हत्येनंतर धाराशिव आणि उरणमधील सरपंच सुद्धा दहशतीत। रायगडच्या उरण तालुक्यामध्ये गावगुंडांचा सरपंचांवर हल्ला। तर तुळजापुरातील मेसाई जवळगा या गावातील सरपंचाला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न। साताऱ्याच्या कराडमध्ये गोळीबारात या ठिकाणी अल्पवयीन मुलीसह 2 जखमी। पूर्ववैमनस्यातून गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती। हल्लेखोर सुरेश काळे रेकॉर्डवरील गुन्हेगार। क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे नॉट रिचेबल। तर मनासारखी खाती न मिळाल्यामुळे भरणे नाराज असल्याची चर्चा। सहकुटुंब परदेशात गेल्याची माहिती। भरणेंनी अद्याप मंत्रिपदाचा पदभारही स्वीकारला नाही। बदलापुरात 19 वर्षीय तरुणीवर अत्याचार करणाऱ्या रिक्षा चालकाला बेड्या। मैत्रिणीनं बियर पाजून रिक्षा चालक मित्रानं अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार। कृत्यात साथ देणाऱ्या मैत्रिणीला सुद्धा अटक। घाटकोपरमध्ये भरधाव टेम्पोची 5 ते 6 जणांना धडक। अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू तर 2 ते 3 जण जखमी। चिरागनगर परिसरातली घटना। टेम्पो चालकाला फिट आल्यामुळे हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती। माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना मान्यवरांची आदरांजली। पार्थिवावर उद्या सकाळी 11:45 शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार। मनमोहन सिंग यांच्या स्मारकासाठी मोदी शहांना पत्र। ऐन हिवाळ्यात राज्यात अवकाळी पावसाच्या सरी। वाशिम जळगाव अकोल्यासह नंदुरबारमध्ये तुफान पाऊस। तर खानदेश विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्रामध्ये 29 डिसेंबरपर्यंत गारपिटीचा इशारा। शेती पिकाचं यामुळे नुकसान होण्याची भीती। नवीन वर्षात राज्यातील शिक्षकांचा पगार हा 2 ते 3 दिवस उशिरा होण्याची शक्यता। लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर भार झाल्याची चर्चा। मुंबईमध्ये 31ला रात्री मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून विशेष लोकल। तर नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईमध्ये येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय टाळावी यासाठी हा निर्णय। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।